भर पावसात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा देशव्यापी संपाला पाठिंबा. मोदी सरकार फडणवीस सरकारचा कामगार शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध. तहसील कार्यालयावर निदर्शने. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाके. कामगार शेतकरी शेतमजूर अशा अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी आणि युवकांनी दिनांक 9 जुलैच्या देशव्यापी संपाला पाठिंबा देत नांदगाव खंडेश्वर येथे भर पावसात तहसील कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि सिंधूच्या वतीनं निदर्शने करून देशातील भाजपच्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या जनविरोधी कामगार शेतकरी विद्यार्थी युवक महिला विरोधी कायदे आणि धोरणाविरोधात निषेध आणि विरोध करीत महामहिम राष्ट्रपतीला तहसीलदार यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभा जिल्हा सचिव कॉम्रेड श्याम शिंदे यांनी केले आणि या आंदोलनात जनतेला एकजूट करून शेतकरी शेतमजूर कामगार युवक महिला विद्यार्थी यांचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार देशव्यापी संपानिमित्त करण्यात आला. हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते. कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा, रद्द करा, रद्द करा. कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा, रद्द करा, रद्द करा. नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ. नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ. नरेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ. आवाज दो. राष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. आज अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन CITU कामगार संघटनेच्या वतीनं जो देशव्यापी संप 9 जुलै आज आहे, त्या संपात या देशामध्ये जवळजवळ 25 कोटी कामगार आज रस्त्यावर उतरत आहे. या संपाला पाठिंबा म्हणून आम्ही नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, शेतमजूर युनियन आणि CITUच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्या संपूर्ण कामगार शहीदीच्या संदर्भात जे या देशातल्या केंद्र सरकारने जी भूमिका घेतलेली आहे की या देशातला जो कामगार आहे त्याचे जे अधिकार आहे, ते मूलभूत कामगारांसाठी जे कायदे सरकार अगोदर तयार होते ते संपूर्ण कायदे नष्ट करून कामगारांना काही द्यायचं नाही आणि या देशातल्या कामगारांना फक्त त्याचं आर्थिक शोषण, शारीरिक शोषण व आर्थिक शोषण व्हावं हीच या देशाच्या सरकारची खऱ्या अर्थानं भूमिका आहे. या भूमिकेला विरोध म्हणून आम्ही आज निदर्शने केलेली आहे. काही स्थानिक मागण्याच्या संदर्भात आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले. त्याच्यामध्ये खास करून जे रेशनच्या पडताळणीच्या संदर्भात रेशन पडताळणीचा फॉर्म नांदगाव तालुक्यामध्ये रेशन दुकानदार तो ग्राहकांना देत आहे. जो रेशन ग्राहक आहे त्यांच्याकडून 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये अशा पद्धतीचे पैसे मागून तो फॉर्म देत आहे. आम्ही आताच तहसीलदार मॅडम साहेबांसोबत चर्चा केली आणि त्यांना विचारलं की जे पडताळणीचा जो फॉर्म आहे त्या फॉर्मची खऱ्या अर्थानं किंमत किती आहे. तर त्यांनी सांगितलं की तहसील मार्फतच आम्ही ते फॉर्म उपलब्ध करू, त्यांचा 1 रुपया सुद्धा देण्याचं काम नाही. पण अशा परिस्थितीत सुद्धा पैशाची जुळवाजुळव आणि आर्थिक लूट गरिबाकडून कशा पद्धतीची करायची असं रेशन दुकानदाराकडून ते चालू आहे. म्हणून आता तहसीलदार मॅडमनी सांगितलं अशा पद्धतीचे जर कोणी पैसे घेत असेल तर त्यांची तक्रार आमच्याकडे करा, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. त्याचबरोबर उत्पन्नाचा जो दाखला तहसील मार्फत जो काढणे आहे तो सुद्धा काढायची आवश्यकता नाही आहे. पटवाऱ्याकडून तो दाखला घ्यावा आणि सरळ सरळ त्या फॉर्मला लावावा. तहसील किंवा सेतूमधून तो फॉर्म ऑनलाईन करू नये. उत्पन्नाचा दाखला काढण्याची आवश्यकता नाही आणि सरळ रेशन दुकानदाराकडे तो अर्ज द्यावा. जर नसेलच कोणाकडे उपलब्ध तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये तो अर्ज उपलब्ध आहे. मी सर्व रेशन ग्राहकांना विनंती करतो की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन तो अर्ज घेऊन जावा, ही माझी या निमित्ताने विनंती आहे.